नमस्कार मंडळी, तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि मी आज प्लेन राईस बनवणार आहे। तर ह्याच्यामध्ये ना मी तेल टाकलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाकू शकता, पण मोस्टली जेव्हा आपण प्लेन राईस बनवत असतो ना तेव्हा जास्तीचं तेल टाकायचं। तर इथे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाला की ह्या भाज्या घेतलेल्या आहेत, म्हणजे ब्रोकोली, कोबी, कांदा आणि कोथिंबीर। तर ह्या भाज्या मी याच्यामध्ये टाकणार आहे। जर मिरची तुमच्याकडे असेल तर उत्तम तुम्ही मिरची याच्यामध्ये कट करून टाकू शकता। आता ह्या सगळ्या भाज्या आहे ना आपल्याला थोडा 50% शिजवून घ्यायच्या आहे। तर ते शिजवून घेत असताना आपल्याला काही गोष्टी याच्यामध्ये टाकायच्या आहेत, जे की आले लसूण पेस्ट, सोबतच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकायचं फोडणीवरच, कारण असं की आपले जे भाज्या आहेत त्या लवकर शिजल्या जातात। हे ना मी आधी आले लसूण पेस्ट टाकलेली आहे, म्हणजे ठेचलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये टाकला आहे तर ते आता मिक्स करावं लागेल ना, म्हणून मग मी मिक्स करून घेते, जेणेकरून व्यवस्थित सगळीकडे आलं लसूण पेस्ट लागेल। आणि इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। थोडंसं मीठ जास्तीचं घातलेलं आहे, म्हणजे जेव्हा मी याच्यामध्ये भात टाकेल तेव्हा भाताला मग त्या मिठाची म्हणजे तो एक्स्ट्रा मीठ टाकायला नको, म्हणून मग मी एकदाच भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे। सोबत मी इथे मिरीपूड टाकलेली आहे। मिरपूड मी 1 चमचा टाकलेली आहे माझ्या भाताच्या क्वांटिटीनुसार, म्हणजे माझं भाताचं क्वांटिटी जे आहे त्याच्यामध्ये 1 कप इनफ असेल, तर त्यावाईज मी इथे टाकलेलं आहे। सोबत मी इथे सोया सॉस टाकलेला आहे। सोया सॉस बिलकुल ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर नाही टाकलात तरी चालेल। जर नॉर्मल करायचं असेल तरीही करू शकता, तसंही खूप छान लागतं। आणि सोबत रेड चिलीचं टाकलेलं आहे मी सॉस। आता हे ना आपण परतवून घेऊया। हे असंच परतवून घ्यायचं आहे सगळं, आणि पूर्ण 50% आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या। आणि एकदा भाज्या 50% शिजून झाल्या की नंतर मग ह्याच्यामध्ये आपण भात घालणार आहोत। आणि भात आहे ना जितका तुम्हाला सडसडीत करता येईल तितका करायचा, म्हणजे तो ह्याच्यामध्ये टाकता येतो आणि व्यवस्थित तो फुलतो ना, तर मग ते छान लागतं। पण जर तो भात नरम असेल तर मग हे प्लेन राईस बनत नाही। जर ह्याच्यामध्ये बासमती भात असेल तर अतिउत्तम। बासमती भात चांगलाच असतो, त्याची टेस्टसुद्धा छान लागते। ह्या भाताची चव नसते म्हणजे वास नसतो त्या भाताला। तर आपण सगळं मिक्स करून झालेलं आहे आपलं, आणि हे बघा आपलं तयार झालेलं आहे मस्त फ्राईड राईस सारखं प्लेन राईस। ओके, तर माझी तर रेसिपी झालेली आहे, मी तर जेवायला बसणार आहे। तर तुम्ही पण खायला या, आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर खरंच लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला या,